नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातली मासवडी बनवित आहे. ही वडी महाराष्ट्रात पुण्यात बी बनवतात आणि मराठवाड्यात बी बनवतात. आता त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागतंय. 2 वाटी पिठाचे घेतले, बेसन पीठ. आता त्यासाठी सारण करायला काय 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 घेतलंय. धना 1 चमच, दालचिनी, मिऱ्या 4-5 लवंगा आणि तमालपत्र, कोथिंबीर 1 वाटी, 1 वाटी खोबरं, पाऊण वाटी तीळ, 2 चमच खसखस आणि लसूण. आता हे आपण सारण बनवून घेऊया. आता मी तीळ भाजून घेतल्यात, खसखस भाजून घेतलेली आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे. ही कांदा मसाला 1 चमच, ही लाल तिखट आणि जिरा पावडर भाजलेली. हे बघा, आता हे सर्व टाकून आपण गरम मसाला भाजून घ्यायचा. लो गॅसवरच भाजायचा, जास्तही नाही भाजायचा, जरा गरम करून घ्यायचा. असं पाच कलर बदलत तोपर्यंत नाही भाजायचा, जास्त भाजल्यावर मग कडवट वास येतो. हे बघा, आता आपला झाला गरम मसाला भाजून. बघा, आता तेल आपण 2 पळ्या टाकल्यात. आता त्याच्यासाठी कांदा मी घेतलेला आहे चिरून, असं 2-4 कांदा चिरल्यात. आणि आता हे घेतलं रशाला बी कांदा ठेवायचा. असं दोन्ही बियाला भाजून घ्यायचा. आधी कांदा चांगला तांबूस कलर येतोपर्यंत. निम्मा कांदा आपण रशासाठी काढून ठेवायचा. असा रड्याला निम्मा कांदा काढून ठेवला की आता त्याच्यात लसूण टाकायचा. लसूण बी चांगला भाजून घ्यायचा त्याच्यात कांद्याबरोबर. गळाचा असा तांबूस कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचा, काढून घ्यायचा. आता रश्याचं आपण लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. आपलं तर लसूण आणि आलं भाजून झालं. आता डाळ भाजून घ्यायची. 1.5 चमच डाळ घेतली आहे मी रश्यासाठी, ती भाजून घ्यायची. जरा तांबूस कलर येतोपर्यंत भाजायची. बघा, आपली डाळ आता झाली भाजून, अशी काढून घ्यायची. बघा, आता रश्यासाठी आपण अर्धा वाटी खोबऱ्याचं खिसून खीस घेतलाय, ती असं भाजून घ्यायचा तांबूस कलर येतोपर्यंत. बघा, आपलं आता खोबरं भाजून झालं. आता कांद्याची घेत काढून घ्यायचं. बघा, आता लवंग, मिरी, धने आपण भाजून घेतले, ती बारीक करायचं आधी. लवंग, मिरी, धने आपण वाटून घेतले. आता त्याच्यातच ती तीळ आणि खसखस टाकायची. ती बी अशी जरा आबडधोबडच वाटून घ्यायची, फार बारीक नाही वाटायची. बघा, आता हे आपलं वाटून झालं. तीळ आणि खसखस, गरम मसाला. आता शेंगदाणे घ्यायचे, जरा बाजके शेंगदाणे का मी थोडेसे घेतले. जरा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. कोथिंबीर, वाटेभर कोथिंबीर घेतली मी. त्यातली निम्मी ठेवायची, अशी कालावतानी करायची, निम्मी वाटायची याच्यात. आणि आपण मसाले घेतले होते ते असं टाकायचे त्याच्यात. मीठ अर्धा चमच घेतला मी. आता हे लई बारीक नाही वाटायचं, आबडधोबडच वाटून घ्यायचं. हे बघा, झालं आपलं आता हे वाटून. कांदा ती वाटून घेतलं. आता हे सगळं सारण एकत्र करायचं. हे खोबरं आहे ना, हे बाजकं खोबरं आहे, ते असं घ्यायचं बारीक करून त्याच्यात. असं हाताने बारीक करायचं. आणि कांदा ते घ्यायचं काढून त्याच्यात कालवून. झालं मासवडीचं सारण तयार आपलं. शेंगदाण्याचा कूट टाकायचा जरा. कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकायची वरून. चांगलं असं घ्यायचं करून. त्याला तेल नाही लावायचं, काही नाही. कांद्याच्या आणि लसणाच्या शिजत असं सारण बनवून घ्यायचं. झालं आपलं आता सारण तयार करून. आता आपण ठेचा करायला घ्यायचा. आता त्याच्यासाठी बघा काय घेतलंय.
4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरे घेतले अर्धा चमच आणि लसूण. आता यात घ्यायचं बारीक करून ठेवायचं, त्याचा मिक्सरला फिरवून द्यायचं असं. बघा झाला आपला ठेचा आता तयार. असं बारीक आबडधोबड द्यायचं वाटून. आता बेसन फ्राय घ्यायचं. हे बघा आता आपण बेसन हटून घ्यायचं. त्याच्यासाठी तेल टाकायचं 1 चमच. हे बघा आता आपण बेसन हटून घ्यायचं. त्याच्यात हिंग टाकला मी पाव चमच. त्याच्यानंतर मग ठेचा केला ते टाकायचा. चांगलं परतून घ्यायचा ठेचा. हे बघा अर्धा चमच मी आता मीठ घेतलंय, पाव चमच हळद घेतली. आता ते टाकायची त्याच्यावर. आता 2 वाट्या पीठ आहे ना, तर या 2.5 वाट्या पाणी ठेवायचं. दोन या अर्धी 2.5 वाट्या पाणी घ्यायचं. आता हे उकळून द्यायचं, मग हटाय घ्यायचं. आता पीठ असं चाळून हटायचं. असं चाळता चाळता छाटून घ्यायचं. बुकड्या होऊन द्यायचे नाही त्याच्यात. आता दोन्ही वाट्याने चाळून घेते. बघा आता असं हटवून घ्यायचं. गुठळ्या त्याच्यात होऊन द्यायच्या नाहीत. जरा पातळ पीठ, लय पातळ नाही करायचं, बरोबर थापायसारखं करायचं. लय घट्ट केलं ना तर मग ते वड्या चिराटतात. त्याची मेहनत हीच हटायची लय असते. गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. लो गॅस करायचा आणि असं हटवून घ्यायचं. हीच प्रोसेस लय महत्त्वाची. पीठ टाकायचं, त्याचं माप. आता 2 वाट्या पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी मी 2.5 वाट्या पाणी घेतलं. काही पाणी आता बरोबर झालंय. आता आपण शिजाय ठेवायचं. आपलं हटून झालंय. आता गुठळ्या नाही, काय नाही. तसं असेल ना तुम्हाला. बघा आता असं झाकून ठेवायचं. आता चांगलं 2-3 मिनटं वापरून द्यायचं आणि परत एकदा हलवायचं. 5 मिनटात वापरायचं पीठ. आता 2 मिनटांनी परत आणखी एकदा हलवून घ्यायचं त्याला. हे असं आता झाकून ठेवायचं. बघा आता 2-3 मिनटं झाल्यात ना, आणि एकदा हलवून घ्यायचं. बघायचं पीठ कसं झालंय ते. आता हे पीठ बरोबर आहे. तुम्हाला घट्ट जर वाटलं ना तर जरा गरम पाण्याचा हापका मारायचा. आता हे माझं पीठ बरोबर झालंय. आता आणि 2 मिनटात पीठ शिजल. आता कसं शिजलंय ते ओळखायचं. असं शिजलं ना की पाण्याचा हात घ्यायचा आणि शिजलंय का काय बघताना असं हाताला चिकाटलं की शिजलं नाही म्हणून समजायचं. हाताला चिकाटलं नाही पाहिजे. आता 2 मिनटंच वाकून ठेवू. आता हे पीठ शिजत आलंय आपलं. परत 2 मिनटं झाले. 5 मिनटात शिजतं पीठ चांगलं. आता हे पीठ शिजलंय का काय असं बघायचं. आता हे हाताला चिकटते का काय बघायचं. असं पाण्यात हात बुडवून घ्यायचा. काय हाताला चिकटत नाही. आपलं पीठ आता शिजलं दिसतच असेल तुम्हाला. आता हे आपण थापाय घ्यायचं आणि गॅस बारीकच करून असंच पीठ झाकून ठेवायचं. खाली लागलं तरी चालतंय, पण थंड झाल्यावर पीठ थापाय येत नाही. खाली असं पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यावर असं जरा खोबरं टाकायचं. असं खोबरं टाकून घ्यायचं जरा. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर बी टाकून घ्यायची. असा एक गोळा काढून घ्यायचा. त्याच्यावर पीठ झाकून ठेवायचं दुसरं ही थापत तोपर्यंत. पाण्याचा हात घ्यायचा असा असं गोल उंडा करून घ्यायचा आणि थापायचं.
चांगलं पातळ थापून घ्यायचं. असं जर हाताला भाजत असलं ना तर तुम्हाला दाखवते. असं जरा तेल आणि पाणी लावून घ्यायचं. लाटण्याला असं तेल पाणी लावून घ्यायचं आणि असं लाटायचं जरा, म्हणजे हाताला बी चटकं बसत नाहीत. असं घ्यायचं मग एकसारखं लाटून. आता त्याच्यावर सारण घालून घ्यायचं. असं भरपूर सारण घालायचं. मग असं थापता थापता हे करायचं. सारण असं बसतं आवळून त्याला, आणि हाताला काही चटकं बसत नाहीत. लई जाड बी ठेवायची नाही, लई पातळ बी करायची नाही, मध्यम साईज ठेवायची त्याची. ही बघा आता आपण घेऊ दुमडवून. आता सारण घालून झालं. आता ही कापड असं सोडवीत चालायचं. अशी दुमडायची, अशी दुमडायची आणि असं कापड सोडवायचं. मग असा आकार द्यायचा माशाचा. सुती कापड घ्यायचं, असं छान मग वडी ते करायला सोडवायला. बघा खाली द्या असा आकार द्यायचा. हे बघा झाली आपली आता तयार मासवडी. आता तुम्हाला काढून दाखवते. असे बनवून घ्यायची. ही बघा झाली तयार. आणि असंच कापडावरनी घ्यायची अशी हातावर आणि अशी ताटात ठेवायची. थंड झाल्यावर कापायची. हे आता परत असं पाणी टाकून घ्यायचं कापडावर. पाणी टाकून घ्यायचं, परत खोबरं कोथिंबीर टाकून घ्यायची. गोळा घेतला मी आपल्याला थापायला. अजून गरमच आहे. गॅस तिकडं करापलं तरी चालेल, पण गॅस बंद करायचा नाही. असं हाताला वाजायला लागलं की तेल आणि पाणी लावून घ्यायचं. बघा आता ही दुसरी बी बनवून घ्यायची अशी. असं कापड सोडवत चालायचं. बघा आता आपण दुसरी बी काढून घ्यायची आणि अशी हातावर घ्यायची कापडासहित. कशी झाली बघा आपली मासवडी. दिसतच असेल तुम्हाला कशी झाली. आता इथं रशासाठी बघा काय साहित्य घेतलंय. ही बेडगी मिरची 1 चमच, घरगुती काळा मसाला 1 चमच, कांदा मसाला 1 चमच, मटण मसाला 1 चमच, धनापुडी 1 चमच, इथं तीळ 1 चमच, खसखसी 1 चमच, हरभऱ्याची डाळ 1 चमच, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि खोबरं. आता एवढं वाटून घेऊया. हे आता पाणी टाकून वाटायचं. आता त्याच्यातलं सारण नाही ना, वड्यांचं सारण नाही ते बी टाकायचं 2-3 चमचे त्याच्यात रशाच्या वाटणात. असं 2-4 चमचे घेतलेत मी. आता पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आपलं वाटण आता तयार झालं. आता आपण फोडणी द्यायची रशाला. बघा आता रशासाठी आपण 2-3 पळ्या तेल टाकून घ्यायचं. आता तेल तापलं की हिंग टाकायचं जरा. हिंग टाकलं की मग मसाले टाकायचे आपले. मसाले टाकून द्यायचं नाही, मग वाटण टाकून द्यायचं हे वाटलेलं. घालून घ्यायचं मग चांगलं मिक्स करून.
चांगलं वाटण आता हे तेल सुटत तोपर्यंत भाजून घ्यायचं. बघा असं पाणी टाकायचं वाटण भाजताना म्हणजे खाली लागत नाही. आणि चांगलं वाटण भाजून घ्यायचं तेल सुटत तोपर्यंत. तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं. आता हे मसाल्यात गरम पाणी घालायचं, गार पाणी नाही घालायचं. अशी फोडणी जरा कोथिंबीर टाकून घ्यायची. आता कसं कडेने तेल सुटलंय असं वाटण भाजून घ्यायचं. चविष्ट रसा होतो. कोणची बी भाजी असं वाटण भाजून घेतलं ना सुंदर भाजी होती. मग असं तेल मसाल्याला सुटत तोपर्यंत भाजी भाजायचं. आता मी त्याच्यात पाणी ठेवले गरम करायचं. ते आता याला गरम पाणीच घालायचं, गार पाणी नाही घालायचं. आपल्याला रसा किती लागतोय त्याप्रमाणे करायचं. आता या मी 3 ग्लास पाणी घेतलंय. वडीला रसा जरा पातळच लागतो. लई रबरबीत असं करून नाही जमत, त्याला पातळच रसा लागतो वडीला. बघा आता 1 चमच आपण मीठ टाकायचं त्याला. आता हे गरम पाणी झालंय ना ते टाकायचं. आता मिक्सरचं भांडं कोंबडून घ्यायचं आणि गार पाणी टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी ओतलं मी. आता चांगले उकळून द्यायचं. त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, काही नाही, असंच उकळून द्यायचं. हे बघा आता आपण कापून घ्यायचं. असं 1-1 इंचाचं काप पाडायचं. लई बी पातळ नाही कापायचं, असं 1-1 इंचाचं कापायचं. हलक्या हाताने असं कापून घ्यायचं. कडेचं निघतं ना ते रश्यात टाकायचं. वडी निघली आपली. तुटली का कुडं? कशी छान बनली. माझी रेसिपी आवडली तर तुम्ही बी करून पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.